त्या पूर्ण अशा श्री तीरावर स्वामी समर्थ. जवळजवळ 2 आपण जे किलोमीटर हे लांब अशी छावणी लागली होती. वाट बघू पूर्ण शकताय, 7,000चं सैन्य. एकाला इथूनच दिसलं असतं तर अफजल धोका खान होता ना खाली महाराजांना. उतरला होता. त्यामुळे सैन्य विखुरलं पाहिजे. याला 10-15 जणांचा तंबू, 10-15 नाव जणांचा आहे, तंबू, असा पूर्ण तंबू तो लागला. जाताना आलं पाहिजे. याला म्हणून त्याच्यावरती रणतोंडेचा कापलेले झाडं, घाट, झुडपं सगळे रणतोंडेची वाट त्या म्हणतात. रस्त्यावर आणून टाकून दिले. म्हणजे परत एक म्हणजे पण कोण जाताना सिंगलच माणूस जाऊ शकतो, एक एक माणूस जाऊ शकतो. आणि तो रडकुंडीला येतो म्हणून रणतोंडीची वाट कोयना नदीच्या खोऱ्यात. त्याला म्हणलं जातं. रणतोंडी. रणतोंडी, रडतोंडी ओके, रडतोंडीची वाट म्हणतात याला. इथूनच पिंजराळ घाट म्हणतात. अफजल खान खाली उतरला होता पहिला हा रस्ता नव्हता, हा एकच रस्ता होता. प्रतापगडला हे जावळीच्याच खोऱ्यात हल्ला आहे. करण्यासाठी. जावळीचं खोरं आहे. पूर्ण हे जावळीचं खोरं. भोरला आपण जातो. तर वरंधा आणि घाट, शिवाजी वरंधा महाराजांनी घाट म्हणूनच खाली प्रतापगड निवडला तर सगळं पूर्ण जावळीचा खोर आहे. आणि अफजल खानच्या भेटीसाठी. व्यापारी कारण मार्ग जावळ्याचं खोरं हे जुन्या फार काळात मोठं आहे. 200 वर्षापासून हा आणि जावळ्याचं खोरंच आपल्या मदतीला येईल म्हणून आपण हे दृश्यातून बघू शकता. जावळीचा मोरे खूप याला चांगला प्रशासक होता. रणतोंडीची वाट म्हणलं जातं. फरमान इथून काढला होता. ट्रेकर पण जर कोणाचा केलं जातं. धागा जरी चोरीला गेला, रणतोंडी तर म्हणजे त्याच्या बदल्यात घाट त्याला सोन्याचा उतरताना धागा देईल. तेवढी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. पैसा जीव नाकीनू होतो, रडकुंडीला होतो, म्हणून ह्याला रणतोंडीचे घाट म्हणलं जातं. धन्यवाद.